काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारच्या काळातील कथित आर्थिक गैरकारभारावर मोदी सरकार आज श्वेतपत्रिका आणणार। संसदेचं कामकाजही एका दिवसानं वाढवलं तर काँग्रेसही आणणार ब्लॅक पेपर। काँग्रेसनं मांडली मोदी सरकारच्या कार्यकाळातल्या कारभाराची काळी पत्रिका। 10 साल अन्याय काल असं हिंदी शीर्षक असलेल्या या काळ्या पत्रिकेत मोदी सरकारच्या कारभारावर काँग्रेसकडून सडकून टीका। बेरोजगारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत, पंतप्रधान फक्त स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनांवर बोलतात। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा टोला। राज्यसभेसाठी प्रदेश भाजपनं 9 नावांची यादी दिल्लीला पाठवली। नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांचा यादीत समावेश। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे संकेत। अंतिम निर्णय केंद्रीय कार्यकारिणी लवकरच घेणार असल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य। कोकणातल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता मुंबईतील शिवसेना शाखांना भेटी देणार। उद्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखांना उद्धव ठाकरेंची भेट, तर शनिवारी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या शाखेला भेट देणार। मनसेच्या 3 नेत्यांची प्रथम फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक। लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। संजय राऊत यांनी आजही मुख्यमंत्र्यांसोबत केला गुंडाचा फोटो रिलीज। शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा। ठाणे पुणे परिसरातील दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्यांचं स्वागत मुख्यमंत्री उत्साहानं करतायत। संजय राऊत यांची एक्स या सोशल माध्यमावरून पोस्ट। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आज ईडी चौकशीला उपस्थित राहणार नाहीत। शिखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचा रोहित पवारांवर आरोप। आमदार राजन साळवी आणि कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव। आज दुपारी सुनावणी। संपत्ती संदर्भात 7 वेळा चौकशीनंतर साळवींवर गुन्हा दाखल। मनोज जरांगेंचा नाशिक जिल्हा दौरा सुरू। जरांगेंचं जोरदार स्वागत। नाशिकच्या दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव आणि नांदगावचा दौरा करणार। 3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचंही घेणार दर्शन। सगळेसोयरे अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी व्हावी। अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी। बालेकिल्ला कुणाचाही नसतो, जनतेचा बालेकिल्ला असतो, जरांगेंचा भुजबळांना टोला। भुजबळांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न, मात्र त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी, जरांगेंची मागणी। भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या पारडसिंगा गावातील नागरिकांशी संवाद त्यांनी साधला। गाव चलो अभियानांतर्गत देवेंद्र फडणवीसांनी घेतली छोट्या वर्गातील व्यावसायिकांची भेट। हातला गावात गणपत द्रवेकर या सलून चालकाची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेऊन विश्वकर्मा योजनेची माहिती दिली। शेतकऱ्याच्या घरात केलेला मुक्काम अतिशय छान अनुभव। काल रात्री मुक्काम केला तेव्हा लोकांचं प्रेम आणि शांती अनुभवायला मिळाली, फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांची निस्वादे कुटुंबियांच्या घराला भेट। गावात मुक्कामी आल्यानं गावकऱ्यांशी संवाद साधत होतो, फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हातला गावात चाय पे चर्चा। शेतकऱ्यांसोबत साधला संवाद। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा, मात्र संजय राठोड यांच्या नावाला भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा विरोध। मंत्री छगन भुजबळ यांचा तात्काळ राजीनामा घ्या, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी। राज्यपालांना याबाबत निवेदन देणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाचा पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दावा। काहीसा वाद निर्माण होण्याची चिन्ह। पक्ष कार्यालयाबाहेर 24 तास बंदोबस्त। जन्म देणाऱ्या बापाचाच पक्ष असायला हवा, मात्र राज्यात राजकारण बाप बदलणं ही नवी पद्धत सुरू झाली आहे। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची टीका। पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी। आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत, मोरे वसंत। एक सोशल माध्यमावर स्टेटस। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची मुस्लिम बांधवांना भावनिक साद। अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो। अजमेरला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना घातली साद। नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये सापडली वस्तू बॉम्ब किंवा स्फोटक नसून रेडमॅटिक कंपनीची आग नियंत्रणात आणणारी वस्तू असल्याचं समोर। 2019ला काटोलमधून विधानसभा निवडणूक लढलो असतो तर अनिल देशमुखांचं डिपॉझिट जप्त झालं असतं, भाजप नेते आशिष देशमुखांचा दावा।
राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट रात्रीपासून बंद, शासन निर्णय आणि इतर कामकाजात अडथळा. नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाला राज्यातील आणखी 12 जिल्हे जोडण्यात येणार. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 60,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे कोणतीही कारवाई करू नये, पालिका आयुक्तांचे आदेश. ठाण्यातून पहिली आस्था स्पेशल ट्रेन रामभक्तांना घेऊन अयोध्येला रवाना. भाजप आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त. शिवणे भागात आपचं अनोखं आंदोलन. गेल्या 5 वर्षांपासून बंद असणाऱ्या सिग्नल यंत्रणेची पूजा करून नोंदवला निषेध. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू करणार. या माध्यमातून वाहन चालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकणार. अहमदनगर महापालिकेच्या वतीनं थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या नावानं शहरातील विविध चौकात फलक. वर्षाखेरीज शासित 75% माफी देऊन देखील कर न भरणाऱ्यांना महापालिकेचा दणका. बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याची सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट. पोलीस अधीक्षकांकडून पोलीस कर्मचारी गजानन खेरडे निलंबित. नागपूर पोलिसांकडून सराईत वाहन चोराला अटक. 111 दुचाकी जप्त. ललित भोगे असं दुचाकी चोराचं नाव. असुविधांना कंटाळून रहिवाशांनी म्हाडाच्या कंत्राटदाराला डांबलं. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातली घटना. वीज पाणी नसल्यानं रहिवाशांचा संताप. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुडाळ जवळच्या हुमरमळा इथे महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या नागरिकाला मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या 4 चाकी कारची ठोकर. अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी आणि गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकादरम्यान जोरदार चकमक. नक्षली अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेले. पोलिसांना मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि इतर नक्षली साहित्य जप्त करण्यात यश. दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाला यश. शाळा आणि वाढीव क्षमतेसह दामोदर नाट्यगृहाचं बांधकाम एकाच वेळी सुरू होणार. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर महापालिका अधिकाऱ्यांसोबत नाट्यगृह परिसराची पाहणी करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावाला जोडणाऱ्या कोयना जलाशयावरील तापोळा अहिर पुलाचं काम प्रगतीपथावर. कामाचा व्हिडिओ शासनाकडून जारी. उपासनास्थळ अधिनियम कायदा रद्द करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी. काशी विश्वनाथ आणि श्रीकृष्ण जन्मभूमी देखील आम्हाला हवी. त्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांची माहिती. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक लुना मोपेड लॉन्च. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लुनाचं लॉन्चिंग केलं. सिंगल चार्जवर 110 किलोमीटर प्रवास. अर्थसंकल्पानंतर आरबीआयचं पहिलं पतधोरण जाहीर. सलग 6व्यांदा रेपो रेट 6.5% कायम. सर्वसामान्यांना व्याजदरात कोणताही दिलासा नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा छत्तीसगडमध्ये. राहुल गांधींच्या यात्रेचं जंगी स्वागत. उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायद्याबाबतचं विधेयक मंजूर. विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर केल्यानं उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं. उत्तराखंडच्या चमोली इथे गुरुद्वारा श्री हेमकुंड साहिब परिसरात प्रचंड बर्फवृष्टी. हेमकुंड साहिब परिसरात 7 किलोमीटरपर्यंत 2 ते 3 फुटांपर्यंत बर्फाची चादर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.